चला तर आज बनवूयात मस्त असं सुरण घातलेलं चिकन. छानपैकी तर्री आलेलं आणि बघताच तोंडाला पाणी येणारं. आणि कुणाकुणाला आवडतं चिकनमध्ये सुरण कमेंटमध्ये आज नक्की सांगा. तर पहिला मी घेतलेला आहे चिकन अर्धा किलो आणि माझ्याकडे सुरण होता घरचा, तर तो घेतलेला आहे. तर एवढा मोठा मी सुरण घेतलेला आहे. तर हा मी मस्त असं कापून घेणार आहे. पहिला तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन आणि त्यानंतर हा सुरणसुद्धा धुवून घेतलेला आहे. सालं वगैरे काढलेली आहेत आणि आपल्याला जेवढे साईज हवे आहेत ना छोटे मोठे, तर त्याप्रमाणे आपण कट करून घेऊ. तर मी थोडेसे मोठेच ठेवलेले आहेत, कारण सुरण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि चिकन शिजेपर्यंत सुरण पण छानपैकी शिजला जातो. तर इकडे मी दोन्ही एकत्रच टाकून पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेणार आहे. आणि हां, सुरण कापलं ना की हाताला थोडी खाज येते, पण घाबरायचं काही कारण नाही. चिकनमध्ये आपण टाकल्यानंतर सुरणाला खाज वगैरे काही येत नाही. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण घेतलेला आहे. थोडी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि तेजपत्ता आज मी टाकलेला नाही, कारण माझ्याकडे संपलेला होता. तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपले जे मसाले असतात घरगुती, ते सगळे यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि वाटण मी टाकलेलं आहे. आणि हे आपल्याला ना छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. आणि मी ना इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि याच्याने काय होतं की आपला जो मसाला असतो तो करपत नाही आणि शिजेपर्यंत छानपैकी तर्री येते. आणि मस्त ग्रेव्हीला तर्री आली ना की आपण जो चिकन आणि सुरण ठेवला होता धुवून, तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स मिक्स मिक्स. तर मिक्स झालं की त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण. आणि इकडे 5 मिनिटानंतर जेव्हा आपण झाकण काढतो ना, तर मस्त असं चिकनला पाणी सुटलेलं असतं. तर इकडे बघताय, पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला जर रस्सा हवा असेल तर याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. तर इकडे मला थोडासाच रस्सा हवा होता, तर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि शिजू दिलेलं आहे. तर बघूया आपण सुरण शिजलं आहे का. आणि चिकन आणि सुरण शिजायला ना जास्त काही वेळ लागत नाही, सारखंच शिजून होतं. तर इकडे बघते, मी चेक करते. थोडंसं गरम आहे, तर आपण चमच्याने चेक करू. तर इकडे बघा, मस्त असं सुरण फुटतोय, म्हणजे सुरण छानपैकी शिजलं आहे. आता आमच्या घरामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही चिकन आणतो ना, तेव्हा चिकनचे 2 पाय टाकूनच आणतो. तर तुमच्यामध्ये असं कोण करतं का, कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर इकडे आपली सुरण आणि चिकनची भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर आपण मस्त मस्त अशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहोत. तर इकडे मी मगाशी तुम्हाला सुरण शिजलेला तो दाखवला. तर इकडे बघा, चिकनसुद्धा छानपैकी शिजलेलं आहे. तर चला, आम्ही इकडे घेतो जेवायला. आणि तुम्हीसुद्धा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, जर फेसबुक पेजवर आपली व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.